नमस्कार, मी ऋषिकेश आणि माझ्यासोबत प्रवीण तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर A101 बायकर्स। आज आपण चाललो आहे हरिद्वारला। तर आज तारीख आहे 1 जून आणि ही आपली मागं गाडी दिसते ती आहे बांद्रा टर्मिनस ते हरिद्वार 19-0-19 देहरादून एक्सप्रेस पण म्हणतात। या गाडीने आपण चाललो आहे हरिद्वारपर्यंत आणि जे जे पुढचे स्टेशन मिळतील बघायला ते आपण तुम्हाला दाखवू। प्लॅटफॉर्म नंबर 1 वर आपली गाडी उभी आहे आणि ही माझी वाईफ माझ्यासोबत। आता आपला प्रवीण हे आपलं बॅगेज। आता आपला ऋषिकेश दादांचा उपवास चालू होणार आहे, तेव्हा आपण इथंच आता जेवण करून घेऊ थोडंसं। जेवण झालं की आपण मला ट्रेनमध्ये जाऊन बसणार आहे, तिथून पुढचा प्रवास चालू। हो इथे इथे बांद्रा। हाँ गो टू हरिद्वार, वे टू हरिद्वार प्लेटफॉर्म। आत्ताच उठलो झोपेतनं आणि आता बघूयात कुठंपर्यंत गाडी आलेली आहे। आणि आता हा आहे आमचं कंपार्टमेंट, हे आमचं कंपार्टमेंट आणि हे आपली प्रवीण गुंडल। आत्ताच उठलो त्यामुळे पसारा तसाच आहे, अजून आवरलेलं नाही आहे। आत्ताच रतलाम जंक्शनला बसलेलो आहे। दुपारचे 12 वाजत आलेले 2 मिनिटं बाकी आहेत। बऱ्याच वेळानंतर खूप मोठं स्टेशन आलं आहे आणि आपण MP मध्ये आता आपलं हे दुसरं राज्य मध्य प्रदेश यामध्ये शिरलेलं आहे। खूप वेळ झालं याची वाट पाहत होती, एकदम मोठं स्टेशन आल्यानंतर खाली थोडंसं उचलून पाय मोकळे करावं, कारण बसून कंटाळा आलेला। असं काहीतरी स्टेशन आहे। इथली तुम्ही रतलाम शेव जर कधी खाल्लेली असेल तर तुम्हाला माहीत आहे की एक प्रसिद्ध अशी डिश आहे रतलाम शेव। संध्याकाळचे 5:30 वाजलेत आणि आम्ही पोचलो आता कोटा जंक्शनसाठी। तिथं गाडीचा 10 मिनिटाचा स्टॉप आहे। तर म्हणलं थोडंसं गरमी जास्त आहे त्यामुळे कोल्ड्रिंक थोडं घेऊ आणि पिऊन परत एकदा गाडीत बसू, कारण साधा स्लीपर डबा आहे त्यामुळे AC नसल्यामुळे खूप गरम होते आत।
आज तारीख आहे 2 आणि तुमचं स्वागत आहे आपल्या एक नवीन दिवसामध्ये. आता आपण पोचलो आहे हरिद्वारला. ट्रेन बरोबर 9:15 पोचलेली होती आणि त्यानंतर आता बाहेर पडलो आहे स्टेशनच्या. अगोदरच आमचे काही फॅमिली मेंबर गाडी बघायला गेलेले आहेत सोनप्रयागसाठी आणि मी मागं थांबलो होतो. थोडं वॉशरूमला यायला त्याला जायचं होतं. तर आता बघूयात, त्यांनी मला बोलवलं आहे दुर्गा टूर्स अँड ट्रॅव्हल्स म्हणून आहे त्या बिल्डिंगला. मग तिथं जाऊन गाडी जी करतील त्या गाडीमध्ये आपल्याला पुढे जायचं आहे सोनप्रयाग. हे असा काही स्टेशनचा परिसर. हा मेन एक्झिट. तिथून आपण ट्रेन सोडल्यानंतर येतो बाहेर. तुम्हाला इथे हे स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर भरपूर जण एजंट येतील आणि तुम्हाला बोलतील की गाड्यांसाठी किंवा धर्मशाळा, हॉटेल, तुमची राहण्याची व्यवस्था किंवा इथले लोकल स्पॉट जे आहेत ते फिरवण्यासाठी येऊन त्यांचे पॅकेज सांगतील. आणि गेटच्या बाहेर गेल्यानंतर तुम्ही चौकशी पण करू शकता. तिथे 2-3 ऑफिस आहेत की त्यांच्या बस डेली रन करतात. पण आता आम्ही येण्याचा टाईम असा झालेला आहे की आता बस गेलेले आहे, त्यामुळे आपण उद्या थांबू शकत नाही बससाठी गव्हर्नमेंटच्या किंवा प्रायव्हेट ऑपरेटर जे आहेत त्यांच्या. म्हणून आपण आजच खाजगी गाडी करून चाललेलो आहे पुढं. तर भेटूयात आता फॅमिली मेंबरला. तिकडे चाललेलो आहे. दुर्गा टूर्स अँड ट्रॅव्हल्स इथून आपण आपली गाडी बुक केलेली आहे सोनप्रयागला जायला. हे बरोबर रेल्वे स्टेशनच्या डाव्या हाताला आहे. 900 रुपये पर हेड ह्या हिशोबाने सोनप्रयागला. आणि जाताना रुद्रप्रयागला थांबवणार बघायला. या अशा बस पण मिळते तुम्हाला जर तुमची क्वांटिटी जास्त असेल तर लोकांची. हरिद्वार रेल्वे स्टेशनच्या बाहेर आलो आहे आणि बाहेर आल्यास तुम्हाला असं हे मार्केट दिसेल. इथून तुम्हाला लोकल खाजगी बस कोणतीही सुविधा मिळून जाईल आणि ते धर्मशाळा, त्यानंतर हॉटेल किंवा इथले लोकल जे स्पॉट आहेत तिथे तुम्हाला घेऊन जाते. हे समोर तुमचे रेल्वे स्टेशन आणि रेल्वे स्टेशनच्याच लेफ्ट साईडला ही जी समोरची बिल्डिंग दिसते तिथं आपण दुर्गा टूर्स अँड ट्रॅव्हल्स त्याची गाडी केलेली आहे भाड्याने आपल्याला जायला सोनप्रयागला. 900 रुपये पर हेड घेतलेले आहेत त्यांनी. हा स्टेशनचा परिसर. चला तर आता आपला प्रवास सुरू करू सोनप्रयागच्या दिशेने.